आज महाराष्ट्रात सत्तेच्या विरुद्ध बोलणाऱ्यावरती कारवाई होते आणि जो भ्रष्टाचार करतो, जो खरा गुन्हेगार आहे, त्याला मात्र रेड कार्पेट टाकलं जातं। एवढंच नाही तर चोर सोडून संन्याशाला फाशी देत आहेत अशा प्रकारचं महाराष्ट्र शासन करत आहे। आपण बघितलं अशोक खरात फाईल, या फाईलमध्ये या सत्तेतली फार मोठी मंत्रीसुद्धा इन्व्हॉल्व आहेत। या सर्वांचे ट्रान्झॅक्शन जर आपण चेक केलं तर यातले जे सरकार आत्ता महायुतीचं आहे, त्या महायुतीच्या सरकारमधले 50 ते 60 आमदार यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतात अशी शक्यता सूत्राच्या माहितीनुसार वर्तवण्यात आलेली आहे। आणि असं जर का घडलं तर हा महाराष्ट्र कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे हे आपणच आत्मपरीक्षण केलं पाहिजे। मी नेहमी म्हणत असतो की अंधभक्त म्हणजे गॅस टंचाईची झळ घरापर्यंत पोहोचते, पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेत, बेरोजगारीने तरुण भरडल्या जात आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जाच्या बोजाखाली आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊन रोज आत्महत्या होत आहे, स्त्रियांवरती लैंगिक शोषणाचे प्रमाण वाढलेले आहे आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे। इतकं सगळं होत असताना भारतीय जनता पार्टीला देश मानणारे आणि नेत्याला बाप मानणारे हे अंधभक्त कधी सुधरतील हेच कळत नाही। जय हिंद।